नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हातखंबकर देवेंद्र किशोर, सहाय्यक शिक्षक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक। शाळा बंद असतानाही आपले शिक्षण सुरू राहावे यासाठी सुरू असलेल्या ई-लर्निंग कार्यक्रमामध्ये मराठी विषयाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे। मागील काही भागांमध्ये मराठी भाषिक कौशल्यातील निबंध लेखन हा प्रकार आपण अभ्यासत आहोत। यापूर्वी निबंध लेखनाचे काल्पनिक अथवा कल्पनाविलासात्मक निबंध प्रकार तसेच आत्मवृत्तपर किंवा मनोगतपर निबंध लेखन हे निबंधाचे प्रकार आपण अभ्यासले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उतारा आकलन अर्थात कॉम्प्रेहेन्शन, ज्यालाच गद्य उतार्यावरील प्रश्न असे देखील म्हटले जाते, हा प्रकार अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीस आपण आकलन ही संकल्पना समजावून घेऊ। कोणतीही भाषा शिकत असताना आपण त्यातील अक्षरे, शब्द व त्यापासून बनलेले वाक्य वाचायला, लिहायला शिकत असतो। अशाच वाक्यांपासून बनलेले छोटे मोठे उतारे, पाठ, गोष्टी, पुस्तके इत्यादी वाचता येणे हा असा आपला वाचन प्रवास हळूहळू विकसित होत असतो। परंतु फक्त वाचता येणे पुरेसे नाही, कारण फक्त वाचता येऊ लागले म्हणजे आपल्याला सर्व समजले किंवा आपण ज्ञानी झालो असा त्याचा अर्थ होत नाही। यासाठी आपण जे वाचले आहे किंवा जे वाचन केले आहे ते प्रथम आपल्याला समजणे अथवा ते आपण समजावून घेणे महत्त्वाचे असते आणि आपल्याला समजलेले दुसऱ्यांना योग्यरित्या सांगता येणे ही गोष्टही तितकीच महत्त्वाची असते। थोडक्यात अक्षरे, शब्द, वाक्य फक्त वाचता येणे आपल्याला पुरेसे नाही। म्हणूनच आपण जे वाचतो ते आपल्याला समजणे अथवा बरोबर कळणे आणि तेच दुसऱ्यांना योग्यरित्या योग्य शब्दात सांगता येणे या सर्व प्रक्रियेला आकलन होणे असे म्हटले आहे। मोजक्याच शब्दात सांगायचे तर आकलन म्हणजे कळण्याची क्रिया, बोध होणे, समजणे किंवा उचित ज्ञान होणे होय। एखादी गोष्ट आपल्याला समजली, कळली आणि योग्यरित्या आपल्या लक्षात आली तर थोडक्यात त्याला आकलन असे म्हटले जाते। ज्याची आकलन शक्ती अधिक वा उत्तम असते तो हुशार अथवा ज्ञानी म्हणून ओळखला जातो। ही आकलन शक्ती तपासण्यासाठीच एखादा अपरिचित गद्य उतारा आपल्याला दिला जातो व त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात। या प्रश्नांची उत्तरे अचूक व योग्यरित्या देता येतात, त्यांची आकलन शक्ती उत्तम असते किंवा समजली जाते। म्हणजे जो योग्य उत्तरे देईल तो उत्तम आकलन शक्तीचा विद्यार्थी किंवा व्यक्ती म्हणून ओळखला जातो। शालेय स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच लहान मोठ्या स्तरांवरील वेगवेगळ्या सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये आकलनावरील प्रश्नांचा समावेश असतो। त्यामुळेच दिलेल्या उतार्याचे योग्य आकलन होण्यासाठी व त्यावरील प्रश्नांची उचित व योग्य उत्तरे कमीत कमी वेळेत लिहिता येण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। उतार्याचे आकलन किंवा गद्य उतार्यावरील प्रश्न योग्य पद्धतीने सोडवता यावेत यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे खूप उपयुक्त ठरेल। अर्थात उतारा आकलन ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी या पुढील गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत। यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे अपठित
किंवा अपरिचित उतारा, अर्थात आकलनासाठी दिलेला परीक्षेतील हा उतारा आपल्या नेहमीच्या वाचनातील नसतो. आपल्यासाठी तो नवीन तसेच अपरिचित असतो आणि त्यामुळेच या अनोळखी नव्या उतार्याचे वाचन आपल्याला खूप काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे असते. वेगवेगळी अवांतर वाचनाची पुस्तके, कथा, कादंबऱ्या, थोर पुरुषांचे विचार अशा विविध पुस्तकातील साहित्यातील हे उतारे आपल्यासमोर परीक्षेवेळेला आलेले असतात आणि असा अपरिचित असणारा हा उतारा वाचन करताना आपल्याला खूप शांतपूर्वक व काळजीपूर्वक त्याचे वाचन करणे अपेक्षित असते. यातील दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक वाचन. अपठित, अपरिचित असा नव्याने आपल्यासमोर आलेला उतारा वाचत असताना उतार्यातील शब्द, वाक्ये तसेच त्यामध्ये आलेल्या म्हणी, वाक्प्रचार यांचे वाचन खूपच सावकाशीने व लक्षपूर्वक शांतपणे करणे आवश्यक असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आशय समजून घेणे. दिलेल्या उतार्याचे वाचन करीत असताना त्या उतार्यातून आपल्याला कोणती गोष्ट अथवा संकल्पना समजावली जाते किंवा सांगितली जात आहे, त्यामागील आशय काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण वाचनावेळी करायचा असतो. यानंतर महत्त्वाची बाब आहे प्रसंग, घटना, संवाद, वर्णन. आपल्यासमोर आलेल्या उतार्यात आलेले विविध प्रसंग, त्या उतार्यात केलेले वर्णन, त्यातील संवाद किंवा त्या उतार्यात दिलेली घटना इत्यादीचे खूप काळजीपूर्वक वाचन करून त्या सर्वांमागील कार्यकारण भाव समजावून घेऊन उतारा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे पुन्हा पुन्हा वाचन. एकदाच घाईने वाचन केल्याने उतार्याचे योग्य आकलन होणे शक्य नसते. आधीच तो उतारा नवीन किंवा अपरिचित असतो आणि त्यामुळेच उतार्यातील शब्द व वाक्यांचे आपण पुन्हा पुन्हा शांततापूर्वक वाचन केले तर आकलनाच्या दृष्टीने त्याचा खूप उपयोग किंवा फायदा होत असतो. यानंतरची महत्त्वाची बाब आहे प्रश्नांचा क्रम. आपल्याला दिलेल्या उतार्यातील आणि उतार्यावरील प्रश्नांचा क्रम या संदर्भात लक्षात घेण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उतार्यात आलेल्या माहितीच्या क्रमानेच आकलनाच्या प्रश्नांचा क्रम असेलच असे नाही. त्यामुळे अगोदर प्रश्न वाचून उत्तरे शोधण्याऐवजी प्रथमतः उतार्याचे शांततेने व योग्य पद्धतीने पुन्हा पुन्हा वाचन केल्यास कमीत कमी 2 वेळा हा उतारा वाचणे आवश्यक असते. असे केल्यामुळे कोणत्या प्रश्नाचे उत्तर उतार्यातील नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे ते सहज लक्षात येते आणि उतार्याची मध्यवर्ती कल्पना देखील आपल्या लक्षात आलेली असते. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भाषेत उत्तर लिहिणे. उतार्यावरील आकलनासंदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आशय व अर्थ समजावून घेऊन त्याचे उत्तर म्हणून उतार्यातील वाक्य जसेच्या तसे लिहिण्याऐवजी त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या भाषेत लिहिणे आकलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यानंतर महत्त्वाची गोष्ट, आपण जे उत्तर लिहिणार आहोत ते उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित असते. प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेऊन आपले त्या प्रश्नासंदर्भातील उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणे येथे अपेक्षित आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, उतारा आकलनातील या महत्त्वाच्या गोष्टी समजावून घेतल्यानंतर सरावासाठी म्हणून उदाहरणादाखल आपण एक उतारा व त्यावरील प्रश्नांचा अभ्यास करू. तुमच्यासमोर एक अपरिचित, अपठित असणारा असा हा उतारा
आता आपण पाहणार आहोत. उतारा. दूरवर लोकांच्या कपडे धुण्याचा आवाज येत असतो. सूर्यनारायणाच्या आगमनाने घाट प्रफुल्लित दिसतो. घाटावर जणू उत्साहच आला आहे असे वाटते. माणसे उत्साहाने कामे आवरत असतात. वृक्ष ताजेतवाने व टवटवीत दिसतात. माणसे प्रसन्न चित्ताने व उत्साहाने वावरताना दिसतात. पक्ष्यांचे कुंजन या साऱ्या कार्यक्रमाला जणू साथ देत असते. रात्रभर झोप घेतलेला घाट जणू उत्साहाने कामाला लागला आहे असे वाटते. असा हा एक छोटासा उतारा आपल्याला आकलनासाठी दिलेला आहे. सर्वप्रथम आपल्या समोर हा उतारा आल्यानंतर आपण जसे महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्यानुसार एक एक शब्द आणि वाक्य खूप काळजीपूर्वक, शांततेने, सावकाशीने या उताराचे 2 वेळा कमीत कमी आपण वाचन करायचे आहे. त्यानंतर या उतार्याखाली दिलेले आकलनासाठीचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. प्रश्न 5 दिले आहेत. पहिला प्रश्न आहे, घाट प्रफुल्लित का दिसतो? दुसरा प्रश्न आहे, सकाळ होताच माणसे कशी वावरताना दिसतात? वृक्ष कसे दिसतात? पुढील प्रश्न आहे, या साऱ्याला कोण साथ देते? यानंतरचा प्रश्न आहे, सकाळ होताच घाट काय करत आहे असे वाटते? पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आपल्याला दिलेला उतारा समजावून वाचन केला आहे. उतार्याचे 2 वेळा वाचन केल्यानंतर आपण सर्व प्रश्न क्रमाने वाचून घ्यायचे आणि मग एका एका प्रश्नाचे उत्तर आपण उतार्यातून शोधून आपल्या शब्दामध्ये लिहिणार आहोत. पहिला प्रश्न आहे, घाट प्रफुल्लित का दिसतो? तर या प्रश्नाचे उतार्यातील उत्तर आहे, सूर्यनारायणाच्या आगमनाने घाट प्रफुल्लित दिसतो. उतार्याच्या सुरुवातीलाच आपल्याला याचे उत्तर पाहायला मिळते. त्यानंतर आलेला दुसरा प्रश्न आहे, सकाळ होताच माणसे कशी वावरताना दिसतात? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लगेचच पुढे वाचन केल्यानंतर मिळते. सकाळ होताच माणसे प्रसन्न चित्ताने व उत्साहाने वावरताना दिसतात. तिसरा प्रश्न आहे, वृक्ष कसे दिसतात? या प्रश्नाचे उत्तर आहे, वृक्ष ताजेतवाने व टवटवीत दिसतात. चौथा प्रश्न आहे, या साऱ्याला कोण साथ देते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळते, पक्ष्यांचे कुंजन या साऱ्याला साथ देत असते. आणि शेवटचा प्रश्न आहे, सकाळ होताच घाट काय करत आहे असे वाटते? याचे उत्तर आपण विस्ताराने लिहिणार आहोत. सकाळ होताच रात्रभर झोप घेतलेला घाट जणू उत्साहाने कामाला लागला आहे असे वाटते. या प्रश्न आणि त्याच्या लिहिलेल्या उत्तरांवरून आपल्या असे लक्षात येते की प्रश्नांचा क्रम हा उतार्यातील वाक्यांच्या किंवा आशयाच्या क्रमानुसार नाही, तर प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यामध्ये मागे पुढे देखील शोधून लिहावे लागणार आहे. म्हणूनच या उतार्यामधील संकल्पना समजावून घेतल्यानंतर या उतार्याचे वाचन काळजीने केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार असतो. अशा रीतीने दिलेल्या उतार्याचे सर्वप्रथम समजपूर्वक शांततेने वाचन करायचे आणि त्यानंतर आकलनासाठी दिलेल्या प्रश्नांचे अर्थ समजावून घेऊन त्याचे उत्तर असणारे उतार्यातील वाक्य आपल्या शब्दात येथे उत्तर म्हणून लिहायचा सराव आपण करायला पाहिजे. आता इथे दिलेले प्रश्न आणि उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये शुद्ध आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये आज लिहायचे आहेत. यानंतर पुढील भागात नवीन घटक अभ्यासण्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.